श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि हा मोजून तुम्ही संदेश 20 मिनिटे मन लावून ऐकाल तर तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल आणि लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. त्यामुळे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि यासाठी आपले व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, आपण भक्ती सेवा करतो, आपले एखादे मनोरथ पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो. काही वेळेत आपल्या मागे जे काही संकट लागतात, ऑफिसात, घरात, समाजात अपमान होतात, तिरस्कार करणारे, त्रास देणारे वाढतात, तरीही स्वामींचीच लीला असते. कारण यामुळे आपल्या मनात जिद्द निर्माण होते आणि आहे ती संकटाची, तिरस्काराची, अपमानाची परिस्थिती बदलण्यासाठी आपण जिद्दीने पेटून उठतो आणि यशाला गवसणी घालतो. जसे पायाला काटे खडे टोचले की उन्हाचे चटके बसले की आपण पटपट चालतो, अगदी तसेच आपल्याला नक्कीच समजते आणि ही सगळी स्वामींचीच लीला असते. आपण हे समजून घ्यायचं आहे. तुमच्यासोबतही अशी लीला झाली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जेव्हा सर्वांची माया संपते ना, तेव्हा स्वामींची माया ही सुरू होत असते आणि ती आपण ओळखता आली पाहिजे. स्वामी म्हणतात, तुमच्या पाठीमागे लोक काही बोलू द्या, पण समोर येऊन तोंडावर बोलायची त्यांची हिंमत होत नाही. यातच तुमचा नक्की विजय आहे आणि हाच विजय तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की स्वामी इतकं देतील की मागायला आपल्याकडे काही उरणारच नाही आणि काही आपण नक्कीच त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा ठेवू शकत नाही, कारण ते आपल्याला सर्व काही देऊन देतात. म्हणून भगवंत, ईश्वर, परमात्मा सगुण रूपाने दिसतो असे नाही. प्रत्येकाला आपापला देव आपल्यालाच अंतरी मिळेल. नामस्मरणाने साक्षात्कार हळूहळू वाढत जातो. यासाठी मध्येच नामस्मरण, भक्ती, श्रद्धा सोडून भागणार नाही. नामाला चित्त जोडल्यावरच साधकाला अंतरात्म्यात ईश्वर घडते. म्हणून सतत नामस्मरण करत राहिले पाहिजे, कारण त्याने आपण भगवंताच्या जवळ जात असतो. म्हणून आपल्या चांगुलपणावर इतकं प्रामाणिक राहा की जो कोणी आपल्याला फसवेल तो आयुष्यभर तरसला पाहिजे की आपण किती चांगल्या व्यक्तीला गमावलाय आणि आमच्या बद्दल मनात वाईट भावना ठेवणाऱ्या तुमचा आमच्या बद्दल असलेला दृष्टिकोन तुम्हाला लग लागो आम्हाला त्याचं काही फरक पडत नाही. पण आम्ही फक्त आमले चांगले कर्म करत राहू आणि रोज नित्य स्वामींचे नामस्मरण करत आयुष्य जगू आणि बाकी आमच्या जीवनाचे काय करायचे ते स्वामी नक्कीच बघून घेतील. तुम्ही नका चिंता करू, आमचे गुरु आहे भक्कम, उभे आहे आमच्या पाठीशी. असंच आपण कोणी जर आपल्यावर टीका केली त्याला म्हणायचं आहे आणि त्याला हेच सांगायचं आहे. म्हणून आज तुम्ही संघर्ष, प्रयत्न करीत आहात. लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी, कर्तव्यशून्य व्यक्ती आहात. ते तुम्हाला ओळख सुद्धा दाखवणार नाहीत, नावं ठेवतील, डिवचलतील. पण उद्या जर तुम्ही यशस्वी झालात तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील, भेटायला येतील. एक लक्षात घ्या, ही दुनिया आहे, ही अशीच आहे. त्यामुळे यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचं आहे, कर्तृत्व सिद्ध करायचं आणि स्वतःसाठी, आईबाप, आपल्या गुरूंसाठी यशस्वी व्हायचंय. बस आपल्याला एवढंच लक्ष ठेवायचं आहे. म्हणून सगळ्यात सुंदर नाते हे की 2 डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करतात आणि एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. म्हणून आपलंही तसंच नातं स्वामींसोबत पाहिजे आणि ते प्रेमळ सुद्धा पाहिजे. म्हणून जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल, तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीही अधिकार नाही. कारण परमेश्वर मार्ग दाखवतो, मग ते बदल करायचा आहे की नाही ते आपल्यावर असतं आणि ते आपण ठरवायचं असतं. म्हणून आयुष्यामध्ये आपल्या दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहे. मनुष्याच्या दुःखाचे कारण प्रत्येकाने आपापल्या स्वतःला या गोष्टीपासून नक्कीच जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहा आणि मग तुम्ही नक्कीच सुखी आणि समाधानी राहाल, हे मात्र नक्कीच आहे. म्हणून काही लोकांना आपण जरा जास्तच मर्जी देत असतो आणि जास्तच आपलेपणाने वागवतो, जवळच समजून बसतो. त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं, पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच दाव आपल्यावर आजमावतात. त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नका, कारण ते वेळ आली तरी ही रंग दाखवतातच.
त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढंच जवळ करा. उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनत असतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून अध्यात्मात आपल्या गुरुविषयी भाव श्रद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे आणि ती जर वाढवायची असेल तर रोज नित्य एक पान तरी गुरुचरित्र तुम्ही वाचले पाहिजे. कारण गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरूंविषयी लिहिलेले पुस्तक आहे. ग्रंथ, गोष्टी, चरित्र, कथा, लीला वर्णन म्हणजे यामुळे आपली भाव भक्ती श्रद्धा वृद्धिगत होत असते आणि वाढत सुद्धा असते. म्हणून मनुष्याजवळ जर का पद पैसा रंग रूप आलं की अहंकार गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो हे नेहमी डोक्यात आपण नक्कीच ठेवले पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळं स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्यांकडून अपेक्षा नका ठेवू. बाकी मी सर्व काही पाहून घेईल, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप संसार उभे केले आहेत. अर्थात भगवान नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे हे मात्र निश्चित. म्हणून संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक आहेत, काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख शांती समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने ठरवायचं आहे आणि तो ज्याचा त्याचा प्रश्न सुद्धा असतो. म्हणून आपण जीवनामध्ये परमात्माचे पावन नाम हे सर्व दुःखांचे महारोगांचे संसार रूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शूद्र शारीरिक रोगांची दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण भजन आपण करत राहिले पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, एवढं नको चिंता करू बाळा, जा लवकरच चिंतामुक्त होशील. आशीर्वाद आहे माझा आणि माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत राहणार आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य ह्या कलियुगात नाही. गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे. कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वर भक्ती होऊन उच्च स्थानावर विराजमान आहे हे मात्र निश्चित. म्हणून आपण जीवनामध्ये परमेश्वराची भक्ती करतो, साधना करतो. त्या साधना म्हणजे काय? आपल्याला जे प्राप्त करून घ्यावायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा करावे लागते. ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा, संयमावर आधारित व सर्वस्व अर्पण करून करावा लागतो. म्हणजे एक प्रकारचे तप असते. व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने, निष्ठेने व जिद्दीने हे तप करावे लागते. याला साधना असे म्हणतात. मन अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते. तळमळ अर्थातच ईश्वर प्राप्तीची असते आणि तीच आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जात असते. म्हणून तुमचा साधेपणा जो असतो ना, हे तुमचं अंतिम सौंदर्य आहे. क्षमा जी असते ना, ती परम तुमची शक्ती आहे. नम्रता जी असते हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख जी असते ती एक चांगला संबंध आहे. आणि स्वामी हे जीवनाचे कृष्ण जे वेगवेगळे मार्ग दाखवतात आणि जे वेगवेगळ्या मार्गाला आपल्याला घेऊन जात असतात. म्हणून संबंध नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं? मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्माला आलो, हेच पुण्य आमचं आहे. म्हणून स्वामींना आम्ही नक्कीच चरणी आम्ही अर्पण होऊन जातो आणि स्वामींना नक्की साक्षात नमस्कार सुद्धा करतो. कारण स्वामी आहेत तर आमचं सर्व अस्तित्व आहे. कारण स्वामी शिवाय आम्हाला दुसरं कोणी नाही. स्वामी एवढं काय मोठी गोष्ट मागत नाही आम्ही. आम्हाला फक्त तुमच्या कृपेचा नक्कीच वर्षाव आमच्यावर होऊ द्या आणि आमच्यावर तुमची नक्कीच श्रद्धा पूर्णपणे राहू द्या. आणि भक्ती आम्ही जी करतोय ती तुमच्या चरणी आम्ही वाहतोय ती तुम्ही नक्की स्वीकारा. ही चरणी स्वामींचरणी प्रार्थना राहील. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. ती मग प्रेम असो, नातं असो की धार्मिक श्रद्धा असो, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींचीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. काही लोक तुम्हाला खाली टाकण्याचा प्रयत्न करतील आणि लोटण्याचा प्रयत्न करतील, पण डगमगू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जीवनात काही उलट सुलट चांगलं वाईट झालं तरी एक विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की सर्व काही ठीक करतील, हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचे. आणि काही नाते खूप आपल्यासाठी खास असतात.
ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडनी तेवढं न्यायच मिळत नाही, फक्त कारण भेटतात. एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारे आहेत आणि दुसरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. तर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर या जगातले खूप नाते टिकून राहतील. नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्यालाही हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोट्या फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तुम्ही ओळखला तेव्हाच तुम्हाला नक्कीच सर्व काही समजेल सुद्धा. म्हणून काही लोकांची विचारसरणी एवढी खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की ज्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील आणि नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काही न ऐकता चांगले समजतील आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आम्ही कसे आहोत, म्हणून आम्ही फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवतो आणि स्वामींवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. म्हणून मित्रांनो, कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही आणि राहू देत नाही. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहेत. या सुख दुःखातून गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे. आणि तसंच आपण स्वामींची भक्ती आणि स्वामींची सेवा ही मनापासून केली पाहिजे. तरच आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते. आणि जीवनामध्ये गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे की जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. म्हणून कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी गोष्ट आहे की नाते संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन आपल्या घडत असते आणि ते आपल्याला समजतही असते. म्हणून आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काही न मागता, कोणाचीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा. स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देतील सुद्धा. म्हणून एकदा एका आयुष्यात कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली आणि त्याने स्वामींना म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात त्र्यागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित आपली पार पडेल आणि सर्व काही गोष्टी आपल्याला भेटत जातील. आणि जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल, कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी, या प्राण्यांच्या जन्म भेटलं ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खाता कसं तरी जगून दिवस लोटत असतात आणि त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतर भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घ्या आणि नक्कीच तुम्हाला स्वामींची प्रचिती येईल आणि स्वामी काय काय करू शकतात आणि कसं आपल्याला आशीर्वाद देऊ शकतात हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि उरतही नाही. म्हणून स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास होणार. बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलत याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची आहे.
दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी येथे येतो आणि स्वामींसाठीच आपण सर्व काही करायचं आहे. म्हणून सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे आपले परमेश्वर आहेत. जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात आपल्याला देव दिसतो आणि देव जाणवत सुद्धा असतो. म्हणून तो देव आपण नक्की शोधायचा आहे आणि त्या देवाच्या शोधात नक्कीच आपण राहायचंय. तेव्हा आपल्याला परमार्थ लाभेल आणि भरपूर काही गोष्टी सिद्ध सुद्धा होतील. म्हणून देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र आपण वाचायला पाहिजे आणि तो देव आपल्याला नक्कीच कळत असतो. म्हणून वेळ पडली तर मित्र, मैत्रीण, नातेवाईक, भाऊ बहीण, नवरा बायको सगळे काही तुम्हाला सोडतील, परंतु स्वामी मात्र तुम्हाला कधीच सोडणार नाही. स्वामी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयाशी क्षणमात्रे, तृण अग्निमेळे स्मरस झाले, तैसे नामे केले जपता स्वामी. म्हणून तुम्ही स्वामींचं नाम हे जपत राहिलं पाहिजे. तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो, जे काही करतात त्या प्रत्येक कृतींवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं, हे विसरता कामा नये. म्हणून उनके पास सबका हिसाब आहे आणि सबका हिसाब होगा हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आयुष्यातील एकमात्र गुरु आणि पहिलं प्रेम म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली, त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली, तर ते जिवंतपणे जितका मोठा आशीर्वाद तुम्हाला देतील की दुसरं काही करण्याची तुमच्यावर वेळ सुद्धा येणार नाही आणि तुम्हाला काही करावेही लागणार नाही. हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही अंधश्रद्धा न ठेवता फक्त स्वामींचं नामस्मरण करत स्वामींची भक्ती करत राहायचे आणि कोणाच्याच तुम्ही बोलण्यात पडायचं नाही की एवढे एवढे असं करा तसं करा. काही करायची गरज नाही. स्वामींना फक्त आपले नाव घेण्याचे आवडते आणि स्वामींचे नाव घेत आपण फक्त स्वामींची सेवा करत राहायची आणि नामजप करत राहायचं आहे. मग कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथे संपतील. समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार आपलं लागत असतं. म्हणून स्वामींचे काही सुखी जीवनासाठी स्वामी महाराजांनी शिकवण आपल्याला दिली आहे, ते तुम्ही नक्कीच ऐकायला हवी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वचन आपल्याला स्वामींनी दिलंय. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचे योग्य क्षेम मी स्वतः पाहतो, असे स्वामी महाराज म्हणत आहेत. आळशी माणसाचे तोंड कधी पाहू नये. शेत पिकवून खा, मिळेल त्यात संतुष्ट राहा आणि सुखी समाधाने तुम्ही राहाल. मग जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग असं म्हणत आहेत. आणि भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू आणि आम्ही त्याच्यासाठी लढू. म्हणून आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा, मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निर्धास्त राहा. हम गया नाही, हम जिंदा है. हे वाक्य तुम्ही स्वामींचं ऐकलं असेल. मग स्वामी कुठेही गेलेले नाहीत, ते आपल्या जवळच आहेत. फक्त आपल्याला त्यांना बोलवता आले पाहिजे आणि आपण कोणत्या व्यक्तीला न बोलवता ती व्यक्ती कधीच आपल्या जवळ येत नाही. म्हणून स्वामींना बोलवण्यासाठी आणि स्वामींना हाक देण्यासाठी आपल्याला नामस्मरणाची गरज लागणार आहे आणि ते नामस्मरण अगदी तुम्ही मनापासून करायचंय. सुखी आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो. अपेक्षा हे दुःखाचे मूळ कारण आहे. जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी आणि तुमचे सुखी होऊन जाते. आणि स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामींची भक्ताशी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची, सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा, अनुभव सांगावे एकमेका. स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्मकल्याण. आणि तुमचे शेवटी कल्याणच होणार आहे. कारण तुमच्यावर स्वामी कृपा असताना तुम्हाला कोणी काहीही करू शकत नाही. म्हणून आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं. पण स्वामी सेवेकरांना, भक्तांना एवढं खंबीर बनवतात ना की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तर तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो. सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा आणि स्वामींची कृपा आपल्यावर होतच असते. म्हणून अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते.
ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वराची शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचे इच्छित मिळणार. फक्त न डगमगता तुम्ही वाटचाल चालू ठेवा आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वचनावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा, सर्व काही नीट होणार आहे. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहेत, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते. म्हणून हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हे मात्र निश्चित. म्हणून ज्या वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा याचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात. याचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे. नाहीतरी प्रगती न होता अधोगतीच आपले होत असते आणि शेवटी आपल्याला नक्कीच काही गोष्टींना सामोरे जावे लागत असतं. म्हणून बरेच जणांचं आयुष्य दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतः अंतःकरणातून डुंकून बघावे. आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच आपल्याला मिळून जाईल आणि आपल्याला सर्व काही समजून जाईल. म्हणून पाण्याशिवाय जशी मासळी तळपडते तसे भक्तांनी सद्गुरूची प्राप्ती करण्यासाठी, आध्यात्मिक उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे. साधकाने तन, मन, धन पूर्णतः विसरून सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममाण झाले पाहिजे. स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे मात्र निश्चित. म्हणून सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आमचे स्वामी महाराज आहेत आणि स्वामी महाराज आमच्या पाठीशी असताना आम्हाला कोणीही काही करू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्यांबाबत देखील तसे वाटू देऊ नये. अर्थात दुसऱ्यांबाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू नका. देऊ अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार आहे, म्हणजे नक्कीच होणार आहे. कारण एक कर्म आहे आणि तुम्ही जसा विचार करता तसं तुमच्यासोबत होत असतं हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही जसा विचार करता तेच तुमच्यासोबत होईल. यासाठी तुम्ही चांगलाच विचार केला पाहिजे आणि प्रत्येकासाठी तुम्ही चांगलाच विचार केला पाहिजे. मग त्या जागेवर कोणीही असो आणि कसंही असो, आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, उलट मदतीचा हात कायम पुढे असणार. हा सध्या आमची वेळ खराब आहे, परंतु भविष्य उज्ज्वल असणार एवढा विश्वास मात्र आमचा स्वामींवर आहे आणि ते स्वामी आपल्याला नक्कीच देतील हे मात्र निश्चित. म्हणून पंचभूतांचा देह उसना त्याची कल्पिती शाश्वत, जाणा हन तेचे ठकवेले. याचं तात्पर्य आहे, हा आपला देह पंचभूतांनी बनलेला आहे. तो एक ना एक दिवस पंचभूतातच विलीन होणार आहे. या देहाचा गर्व करू नका, देहाचा अहंकार बाळगू नका. अहंकार एक ना एक दिवस पतन करतो. यापेक्षा देहाचा सदुपयोग करून स्वामी भक्तीत विलीन व्हा व आत्मकल्याण साध्य करून घ्या. नक्कीच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. म्हणून मनुष्य हा जन्मताच सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ, मोह, माया याने पूर्णपणे गुरफटलेला असतो. स्वामींची सेवा, भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती आपली होत असते आणि ती वाटचाल आपण करतही असतो. म्हणून स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनांशी खेळतो इथे. सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे स्वामी. असं वाटतं की या देहासहित तुमच्या चरणामध्ये सामावून जावे आणि सर्व काही लीन करून टाकावे. म्हणून साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्यांच्याशी कोणी दोन प्रेमाचे गोड शब्द बोललं तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागतो आणि त्या व्यक्तीत अडकायला लागते. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपले नसतात. प्रत्येकात जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींमध्ये जीव अडकवा. ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील हे मात्र अटळ सत्य आहे आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही माणसे काय गरज पडता आठवण करता, काम होतून विसरून जाता असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून स्वामींचं काम झाल्यावर आपण कधीही स्वामींना विसरू नका. स्वामींना जे मान्य केलं आहे आणि जे तुम्ही बोलले आहेत ते पूर्ण करा आणि स्वामींची इच्छा पूर्ण करा. तुमची इच्छा 100% पूर्ण होणार आहे. म्हणून आपले पाय खेचणारे, आपल्याला खड्ड्यात टाकणारे आपल्या वाईटावर भरपूर जण आहेत. आम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही देत, कारण आमचा पाठीराखा आमचे स्वामी समर्थ आहेत आणि सर्वांचे पाठीराखे स्वामी समर्थ आहेत. म्हणून फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवून आपण जीवन साध्यापणाने आणि चांगल्यापणाने जगायचं आहे. इथे आल्यावर आयुष्याची वाट चुकलेला पण रस्ता भेटतो.
डिप्रेशन नावाची गोष्ट जवळ सुद्धा फिरत नाही आणि आयुष्यात नवी दिशा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले स्वामींचा दरबार आहे आणि त्यातून आपल्याला नवी शिकवण मिळत असते. म्हणून स्वामींची ज्याने सेवा केली, स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवेकऱ्याला कधीच कुणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. म्हणून स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम करून घेतात हे मात्र निश्चित. आणि प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्या मनातली ओळखत असतात. म्हणून दुःख, डिप्रेशन, टेन्शन दूर करण्यासाठी लोकांकडे भरपूर साधनं प्रकार असतील, पण आमच्याकडे रामबाण उपाय म्हणजे स्वामींचा सहवास आणि स्वामींचे नामस्मरण. बस सर्व दुःख दूर होऊन जाते आणि फक्त स्वामीच आम्हाला दिसत असतात. कारण स्वामींनी आपल्याला भरपूर काही मदत केलेली असते आणि स्वामीच आपल्या संकट काळात आपल्या पाठीमागे असतात आणि ते आपल्यासाठी धावून सुद्धा येतात. फक्त आपल्याला ते कळत न कळत आपल्याला ते समजत नाही. म्हणून स्वामी सर्व शक्तिमान असे विश्व मालक आहेत. अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहेत. त्यांना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांचं सामर्थ्य अथांग अनुपम आहे. सर्व देवता आणि रिद्धिसिद्धी स्वामींची पूजा करतात. त्यांना काम, क्रोध असे विकार नाहीत हे मात्र निश्चित आहे. म्हणून जेव्हा जेव्हा अडचणीत सापडलो, संकटे आले, खचलो, आल्यांनी साथ सोडली, तेव्हा पाठीवर हात ठेवून स्वामी आम्हाला म्हणाले, मी आहे, चल उठ, पुन्हा नव्याने सुरुवात कर. तुझा रे आधार मला, तूच रे पाठी राखा स्वामी राया. तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा, घे रे तुझ्या पोटी. तुझे नाम ओठी सदा आमच्या राहो, हेच तुझ्या चरणी प्रार्थना. पवित्र अपवित्र हे केवळ देहाला लागू आहे. सोहळे ओळे हे देहासाठी आहे. मन पवित्र असले पाहिजे. देह किती शुद्ध ठेवला, पण मन जर वासनेने भरलेले असेल तर त्याला पवित्र म्हणावे का? मग स्वामी सांगतात, शुद्ध ज्याचे मन, शुद्ध ज्याचे आचरण, तोच खरा पवित्र मानावा हे मात्र निश्चित. म्हणून जे काही करणार ते नीट विचार करून करा. वरचा सर्व बघतो आणि एक लक्षात ठेवा, आमच्या पाठीशी स्वतः ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांच्या पाठीशी आमचा हात आहे आणि ते आम्हाला सर्व काही देतात आणि सर्व काही आमच्या विषयी बघतात. म्हणून स्वामी बरंच अपयश, अपमान पचून राहिलो आहे. का तर एक आशा आहे, स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील आणि माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल ही स्वामींकडून मी अपेक्षा ठेवतो. आणि स्वामी बस तेवढे चांगले दिवस सतत उतरवा आणि तेवढंच मला द्या. माझ्यासाठी भरपूर आहे आणि भरपूर गोष्ट मला मिळाली असे मी नक्कीच समजेल. म्हणून पहिले खूप निराशाजनक जीवन होतं. डिप्रेशनमध्ये असायचो, जीवनाला काही अर्थ नव्हता, निराशेच्या गर्तेत होतो, टेन्शनमध्ये असायचो, भविष्य अंधारात दिसायचं, कोणतेच ध्येय नव्हते. परंतु स्वामी तुम्ही माझ्या जीवनात आलात आणि माझं जीवन बदलून गेले. आता सर्व बाबतीत खूप सकारात्मक वाटतं. ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आभारी आहे स्वामी मी तुमचा आणि तुमच्या चरणी मी एकच प्रार्थना करतो की मला आणि सर्वांना, या जगातल्या सर्व लोकांना तुम्ही सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी, गुरुच्या चरणी पूर्ण शरणागती असावी, गुरूंवर एकनिष्ठ भाव असावा, दृढ विश्वास असावा, गुरुला आत्मसमर्पण करावे, भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्याचा योग्यक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी समर्थ बघतात. म्हणून बरेच लोक बोलतात की तू एकालाच काय बसतो, स्वामींशिवाय पण दुसरे देव आहेत. पण माझे स्वामींविषयी एकनिष्ठाही मला स्वामींकडे घेऊन जाते आणि स्वामीच माझ्यासाठी सर्व काही आहेत हे मी मानून घेतलाय. म्हणून संपलो, हारलो, वेळ निघून गेली, होतेच नव्हतं झालं, बर्बाद झालो असं ज्या वेळेस वाटेल तर खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची, नवीन जोमाने पेटून उठायची, करायचा जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. मग सर्व काही नीट होतं आणि सर्व काही नक्कीच चांगलं होणार आहे. म्हणून ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या स्थळी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरू तुझे पाय दोणी, हे आपण नक्कीच म्हणू शकतो. म्हणून धोक्या देणाऱ्यांनी दिला, वेळानं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकत गेलो. या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी माझे साथ सोडले नाही. स्वामींसोबत नक्कीच मी होतो आणि स्वामीही माझ्यासोबत तसेच नक्कीच आहेत. म्हणून कुणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव असतात आणि सदैव ते आम्हाला नक्कीच चांगलंही म्हणत असतात. म्हणून आम्ही जेव्हा सुखात असतो किंवा दुःखात सर्वात प्रथम हा चेहरा डोळ्यांसमोर येतो. आणि कारण एकमात्र पाठी राखा म्हणजे आमचे स्वामी समर्थ आहेत आणि ते आमच्यासाठी सर्व काही आहेत. म्हणून स्वामी म्हणायचे की अकल से खुदा पहिचानो, म्हणजे तुमचा नक्कीच देव तुम्ही स्वतः ओळखायचा आहे. बरेच भक्त स्वामींकडे भक्ती कशी करावी, अध्यात्म वगैरे प्रश्न करत तर स्वामी त्यांना अकल से खुदा पहिचानो असं सांगत. त्यामुळे ईश्वराला आधी ओळखणं गरजेचं आहे.
बऱ्याच जणांनी भोळ्या बाबड्या लोकांना फसवून अध्यात्माचं थोताणं माजून ठेवलाय. स्वामींचे वरील वाक्यात नक्कीच विचार केला पाहिजे. स्वामी भक्तांना देखील तेवढं सक्षम व्हायला लागेल. दिसेल त्याच्या आहारी जाऊ नका. स्वामींनी कधीच हजारो लाखो रुपये खर्च करून भक्ती करायला लावली नाही आणि नक्कीच तुम्ही तेही करू नका. अंधश्रद्धा अजिबात बाळगू नका. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपण भूतकाळाची, की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची, आणि तेच आपल्याला नक्कीच पुढे आयुष्यात आपल्या येणार सुद्धा आहे. म्हणून मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झाले की विसरून जातो. ज्या वेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासन तास वारंवार आपण देवाला विनवतो, मंदिरात चक्रा मारतो, परंतु काम झाले की मंदिराजवळून जातो पण मंदिरात जात नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात. त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा आणि स्वामींनी सेवा दर्शन चुकू नका. ते लाखो लोकांची स्वप्न आहे ते स्वामी कृपेने तुम्ही जगत आहात हे मात्र तुम्ही कधीच आयुष्यामध्ये विसरू नका. हे जर विसरलात तर स्वामी त्याची शिक्षा तुम्हाला नक्कीच देतील. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी अडल्या नडल्याची हाक जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराने आभार माना. कारण तो ईश्वर समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे आणि तुम्ही ती निवड नक्की चांगल्या प्रकारे पार पाडायची आहे. कशाचाही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात मात्र उभे राहावे लागते आणि ते आपल्याला उभे राहायचे सुद्धा आहे. म्हणून संकटातून तारुणी आई दिली तूच मला साथ, अनंत अपराध घालून पोटी धरलेला माझा हात. हे स्वामी आई, आता तूच माझा श्वास, मी आयुष्यभर राहील तुझा दास. आणि असं स्वामी तुम्ही आम्हाला आयुष्यभर मदत करा. ते म्हणतात ना, लोणीपासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुसावे लागत असते. तसेच स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींचे नामस्मरण करावेच लागते आणि ते शेवटी आपल्याला करावे सुद्धा लागणार आहे. कारण स्वामींचे नामस्मरण नाही केले तर आपण काहीच मिळवू शकत नाही. स्वामी भक्तांनो, सुखात पण आपल्याला स्वामींनी साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहीवरून आले तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. म्हणून स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात आणि फक्त स्वामींवर आपण विश्वास तेवढा मनापासून ठेवला पाहिजे. आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्ही आमच्या पाठीशी असेच कायम राहा, श्री स्वामी समर्थ असं टाईप नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही नक्कीच ठरवायचे आहे आणि तुम्हाला हे ठरवायलाच लागेल आणि त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट हे नक्कीच घ्यावे लागतील. म्हणून मित्रांनो, तुम्ही थोडे कष्ट घ्या आणि तुम्ही समजून घ्या आणि स्वामी आपल्याला किती प्रेम करतात आणि आपल्यावर किती दया दाखवतात हे तुम्हाला नक्कीच समजेल. आणि म्हणून स्वामींचं प्रेम हे तुमच्यासाठी भरपूर मोठं आहे आणि हे तुम्ही समजून घेतलंच पाहिजे. सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हे हिरवं दिसतं. जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं मात्र असतं. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार होत असतो. म्हणून जीवनात कधीही दोन गोष्टी या कधी वाया जाऊ देऊ नका. एक अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण. म्हणून पक्षी गातात गाणी, मेघ भरसतात पाणी, दुःख असले कितीही तरी मधुर असावी आपली वाणी. आणि ती वाणी तुम्ही चांगलीच ठेवायची आणि चांगलीच वाणी पुढे तुम्हाला चांगलंच फळ देऊन जाणार आहे. जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीस नेहमी अपेक्षेपेक्षा मोठं फळ हे प्राप्त होत असतं. आणि जी व्यक्ती भरपूर काही कष्ट करत असते त्या दिवशी आणि एक दिवशी तिला त्याचं फळ नक्कीच चांगल्या प्रकारे भेटत असतं. म्हणून एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर कधीच होत नाही. म्हणून आयुष्य हे हसत खेळत जगायचं असतं. चिंता, भीती, शोक, क्रोध, निराशा, मत्सर, लालसा आणि वासना यामध्ये अडकून पडणे मूर्खपणाचे नक्कीच लक्षण आहे. आणि तुम्ही दानशूर असलात तरी जर चुकीच्या मार्गाने धन कमावलेत तर तुम्हाला त्याचे फळ हे भोगावेच लागेल. आणि लोकांचा विचार करू नका. त्यांना डोक्यावरचा एक पांढरा केस 100 काळ्या केसांच्या आधी नक्कीच दिसत असतो. हे मात्र निश्चित खरे आहे. आणि ज्या मार्गावर आजपर्यंत काही मिळाले नाही त्या मार्गाचा त्याग मात्र तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि शब्दांमध्ये नष्ट करण्याची तसेच निर्माण करण्याचीही ताकद असते. म्हणून तुम्ही शब्द कसे वापरता हे तुमच्यावर अवलंबून आहे.
आणि त्याच प्रकारे तुम्हाला समोरचं जग हे दिसत असेल. म्हणून मित्रांनो, कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरजच नाही. आणि कुणालाही न दुखवता जगणे म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ माणूस आहोत आणि आपण सुंदर कर्म करत आहोत हा त्याचा अर्थ होतो. म्हणून शंकेला इलाज नाही, स्वभावाला आपले औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही आणि शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम मात्र साधन देखील नाही. म्हणून सक्क नाही पण पक्क नातं म्हणजे मैत्री असतं, सक्त नाही पण व्यक्त होणं म्हणजे मैत्री असतं, आणि रक्ताचं नाही पण हक्काचं नातं म्हणजे मात्र मैत्री असतं. आणि तुम्ही मैत्री ही चांगल्या लोकांसोबत आणि नक्कीच केली पाहिजे, कारण त्यामुळे तुमचं मन हे नक्कीच चांगल्या ठिकाणी सुद्धा लागून राहत असतं. म्हणून पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण कसे किंवा कुठेही केले ना तरी ते भगवंतापर्यंत पोहोचतच असते आणि भगवंत त्याला स्वीकार देखील नक्कीच करत असतात. म्हणून तुम्ही हे नक्की समजून घेतलं पाहिजे. यशाची दारं त्यांच्यासाठीच उघडली जातात जे त्या दारापर्यंत पोहोचतात, आणि तुम्ही ते पोहोचण्यासाठी नक्कीच प्रयत्न सुद्धा करायला पाहिजे. आणि तुम्ही प्रयत्नच केला नाही तर देवही तुमच्यासाठी प्रयत्न मात्र करणार नाही. म्हणून आपल्याला देवाने 2 हात दिलेत आणि 2 पाय दिलेत हे कष्ट करण्यासाठी, आणि नक्कीच त्या कष्टात आपल्याला देव मदत सुद्धा करू शकतो, पण त्याची तयारी तुमची असली पाहिजे. दुष्काळ अन्नाचा असेल तर माणूस मरत असतो, पण संस्काराचा असेल तर माणुसकी मरत असते. म्हणून चालण्यासाठी आपले चरण आणि प्रगती करण्यासाठी आपले आचरण हे खूप महत्वाचे मात्र आहे. आणि कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तरी अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये हे मात्र निश्चित आहे. म्हणून थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात, आणि खूप काही त्रास तो आपल्याला देतही असतो. म्हणून उगवत्या सूर्यासारखी संधी रोज येत नसते, म्हणून तिचा शोध घेणे गरजेचे मात्र असते. म्हणून जे समोर असते ते दिसत नसते, आणि जे समोर नसते त्याचाच विचार मन मात्र करीत असते. म्हणून धर्मासाठी लढणे व्यर्थ आहे. जगभर एकच धर्म आहे, 2 असतील तर ती फसवणूक आहे. ज्यामध्ये सत्य नाही तो मात्र धर्म नाही, आणि धर्मामध्ये सत्यता नक्कीच असायला हवी, आणि आपणही जीवनात नक्कीच सत्यही बोलायला हवं. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास आपल्याला कुठेतरी दुप्पट पटीने हा भोगावा लागत असतो, आणि दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केले नक्कीच पाहिजे. आणि तहानलेल्या पाणी, भुकलेल्या अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताच धर्म या जगात सुद्धा नाही. आणि कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असे समजून फक्त तुम्ही चालत राहा आणि मनापासून प्रयत्न करत राहा. म्हणून ज्या पावलांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते अशी पावले कधीच मात्र थकत नाहीत आणि आयुष्यात थकणार सुद्धा नाहीत. म्हणून कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग नक्कीच करत असते. म्हणून जीवनात गोष्टी मनाप्रमाणे असतील तर ती देवाची कृपा आहे, आणि मनाविरुद्ध असतील तर ती देवाची मात्र इच्छा आहे हे मात्र तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्यासाठी तुम्ही मात्र असावी लागते. आणि त्यासाठी थोडंसं धाडस मात्र तुमच्यात नक्कीच असायला हवं. आणि ते धाडस असलं की तुम्ही भरपूर काही प्रगती करून भरपूर आयुष्यात पुढेही जाऊ शकता आणि प्रगतीच्या मार्गावर सुद्धा भरपूर काही गोष्टी मिळवू शकता. म्हणून आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कुणीतरी असणं यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते हे सुद्धा जो एकटा असतो ना त्याला कळत असतं, आणि त्याच्या भावना नक्कीच उतकळून येतील. म्हणून जर तुम्हाला स्वतःमध्ये कोणतीही समस्या दिसली तर त्याचे निराकरण देखील तुमच्यामध्येच तुम्हाला सापडेल, आणि हे तुम्ही नक्की शोधले सुद्धा पाहिजे. म्हणून तुम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीचा विचार करा, म्हणजे आपल्याबद्दल कोण काय बोलतंय हा विचार करायला तुमच्याकडे वेळच मात्र उरणार नाही. म्हणून उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देव, बहरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवत, आणि देव आपणा सदैव सुखात मात्र ठेवो. एवढे आपण देवाकडे मनोकामना नक्कीच केली पाहिजे. आणि दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा थकत नाही जेवढा राग आणि चिंतेने मात्र थकत असतो. म्हणून केलेली मेहनत ही कधीच वाया जात नाही, त्याचे फळ उशिरा का होईना मात्र आपल्याला मिळतच असते. आणि सत्य नेहमी तिखट, उद्धट आणि जहाल असते, ते खोट्यासारखे गोड, चलाक आणि आतल्या गाठीचे कधीच नसते. म्हणून माणसात इतकं बळ नेहमी असावं की तो आपल्या दुःखांचा आणि संघर्षाचा एकट्याने सामना मात्र करू शकतो. आणि त्याने एवढं नक्कीच जिगर आपल्यात ठेवलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तींच्या मनात शंका राहते त्या व्यक्तीस कधीही सुख शांती मिळत नाही. म्हणून शंकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि शंका
किंवा संशयाच्या सवयीपेक्षा गंभीर काहीच नाही. कारण संशय नात्यामध्ये दुरावा निर्माण करून सर्व काही नष्ट करत असतो. म्हणून संशय कोणावर घेऊ नका आणि करूही नका. म्हणून जीवनात समाधान शोधलं तर तक्रारी आपोआपच कमी होतात आणि नशीब नाही पण प्रयत्न आपल्या हातात असतात आणि तेच आपल्याला यशापर्यंत घेऊन जात असतात. म्हणून प्रयत्न हे प्रामाणिकपणे नक्कीच झाले पाहिजे. आणि आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा. कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता मात्र नक्कीच येतात. आणि जीवनात सुख शांती हवी असल्यास निर्णय इतरांकडे बघून नाही तर परिस्थिती आणि कार्यक्षमता पाहून तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे. आणि सुशिक्षित व्यक्ती जर स्वतःला अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या चिखलातून बाहेर काढू शकत नसेल तर तिच्या शिक्षित होण्यास काहीच अर्थ मात्र उरत नाही. म्हणून रात्र ओसरली, दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, कोवळ्या किरणांनी झाडे झळकली, सुप्रभात म्हणायला सुंदर सकाळ मात्र नक्कीच दररोज उगत असते. आणि ती सकाळ तुम्हाला एक नवीन प्रेरणा आणि ऊर्जा देऊन जात असते. आणि त्यातून तुम्ही प्रेरणा घेता, ऊर्जा घेता का मग तुम्ही आळशी होऊन स्वतः झोपून राहता हे तुमच्यावर सर्व अवलंबून असतं. म्हणून प्रकृती तुम्हाला सर्व काही देऊ इच्छिते, पण जर तुम्ही घेऊ इच्छित नाही तर त्यात प्रकृतीचा काही दोष नसतो. म्हणून कोणतेही कार्य करताना वाईट विचार मनात असतील तर वाईटच होईल आणि चांगले विचार मनात असतील तर आनंद कायम सावलीसारखा आपल्या सोबतच नक्की राहील. म्हणून एक चांगलं जीवन आणि एक चांगल्या आठवणींचा संग्रह मात्र असतो. म्हणून अपेक्षा, गैरसमज, अहंकार आणि तुलना यामुळे नाती मात्र बिघडू शकतात. आणि असे होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा हे तत्व केव्हाही चांगलं मात्र असतं. म्हणून निघून गेल्यावर किंमत कळते, वेळेची, प्रेमाची आणि माणसांचीही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म कधीच माफ करणार नाही. आणि जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतील हा विचार करणे बंद करता तेव्हापासून आणि समजून घ्या की तुमची यशाची पहिली पायरी तुम्ही पार केलेली आहे आणि तुम्ही यशाकडे नक्कीच वाटचाल सुद्धा करत आहेत. म्हणून व्यक्ती धनवान असूनही त्याचे मन शांत नसेल तर त्याचे धन व्यर्थ आहे. कारण शांती सर्वात मोठे धन आहे आणि हे धन ज्याने कमवले तो सर्वात सुखी आणि समाधानी माणूस आयुष्यामध्ये होत असतो. म्हणून ज्या मनुष्याजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता मात्र नक्कीच असते. म्हणून मित्रांनो, समोर संकट दिसलं की त्या संकटांच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं, झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकू शकतो. कारण महाराष्ट्रामध्ये त्यांनी भरपूर काही पराक्रम केले आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं सर्व काही आहे. म्हणून तुम्हाला बोध घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे. आणि त्यांची शिकवण खूप मोठी आहे हे लक्षात घ्या. म्हणून समाजात गुरु, कुटुंबात वडील आणि जीवनात मित्र हे झाडाच्या सावलीसारखे मात्र असतात. फक्त ते मित्र आपण चांगल्या पद्धतीने ठेवले पाहिजे आणि चांगल्या गुणांचे ठेवले पाहिजे. म्हणून नात्यांमध्ये पाहणे, आवडणे, मिळवणे या 3 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत. आणि सर्वात कठीण पायरी असणे ते टिकवणे. आणि ते नातं जोपर्यंत तुम्ही टिकून ठेवता तोपर्यंत तुम्ही नक्कीच चांगल्या मार्गाला लागता. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात आणि त्यांना नेहमी तुमच्या सोबत ठेवा. म्हणून सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका हे लक्षात घ्या. स्वतः आपण प्रयत्न करा आणि स्वतः झुंज द्या. बघा, तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. कारण स्वामींचा पाठिंबा तुमच्या पाठीशी आहे. म्हणून देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे कर्म पाहतो. आणि जर तुमचे कर्म चांगले असतील ना तर देव तुम्हाला नक्कीच चांगले बक्षीस देत असतो. आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या यशाच्या मार्गामध्ये चांगल्या अडथळे निर्माण होत असतील तर ते दूर करत असतो. म्हणून ऊन पावसाने इंद्रधनुष्य तयार होते तसे सुखदुःखाने जीवनाचे सौंदर्य वाढत असते. आणि ते सौंदर्य टिकवून ठेवायचे आणि दुःखाला आणि सुखाला दोघींना तुम्हाला सामोरे जायचे आहे. म्हणून वाईट विचारांचा आणि वाईट कर्माचा त्याग हाच मोक्षाचा मार्ग मात्र असतो. एक लक्षात घ्या मित्रांनो, साखर अंधारात खा किंवा प्रकाशात, ती तोंड गोड नेहमी गोड करते. तसेच चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचं फळ नेहमीच गोड मात्र असतं. म्हणून भावनांच्या चुलीवर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं कधीच आपली नसतात. कारण नात्यांची पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात. म्हणून अनुभव वय वाढल्याने येत नाही तर त्यासाठी परिस्थितीचा सामना करावाच मात्र नक्की लागतो. म्हणून तुम्ही अनुभव घ्यायला शिका आणि परिस्थितीचा सामना करायला शिका. जीवनात मोठ्यांचा आशीर्वाद तेवढाच महत्वाचा आहे जेवढा वनस्पतीच्या विकासासाठी पाणी आणि ऊन आहे. म्हणून मातीच्या मडक्याला आकार देणं हे जसं आपल्या हातात असतं तसं जीवनाला आकार देणंही आपल्या हातात मात्र असतं. आणि आपण जसा आकार दिला तसं ते जीवन वळत जातं आणि तशा नक्कीच संकटांना आपल्याला सामोरे जावं लागतं. आपण जर चांगल्या मार्गाला असलो
आणि भक्तीत असलो आणि देवधर्म करत असलो तर आपल्याला अडचणी येतात, पण त्या कमी होतात. पण आपण चुकीच्या मार्गाला आणि चुकीच्या धर्माला आपण जर वाचलो आणि त्याला जर आपण भरपूर काही गोष्टी करून दाखवल्या तर त्या चुकीच्या आहेत, कारण आपण चुकीच्या मार्गाला आहे आणि आपण चुकीची कामं करत आहेत, तर त्याचा शेवटही चुकीनेच होईल. म्हणून कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र निर्माण होते. म्हणून महान कार्य करायला मोठे मन तुमचे लागते आणि मोठे मन असले तर नक्कीच तुम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये माणुसकी शोधाल आणि माणुसकीच तुमच्यामध्ये जन्म घेईल. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र गरजेचं आहे. म्हणून परमेश्वरावर नेहमी विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही तुमच्याकडे उरतच नाही आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी या पहिलेच तुम्हाला मिळालेल्या आहेत. म्हणून त्यासाठी धन्यवाद देवाला नक्कीच करायचं आहे आणि दररोज धन्यवाद करायचं आहे. म्हणून आयुष्यात खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट विसरा. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि चांगल्याच गोष्टी करा आणि चांगल्या प्रकारे जीवन जगा. बस हा चांगल्या जीवनाचा मार्ग आहे. म्हणून कर्म हेच परिचय, प्रयत्न हीच ओळख आणि प्रामाणिकपणा हाच मूलमंत्र आहे आणि निस्वार्थ सेवा हाच मात्र ध्यास आहे. म्हणून देवाला देवाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजले तर देव नक्की प्रसन्न होईल आणि तो देव तुम्हाला भरपूर आशीर्वादही देऊन जाईल. म्हणून चांगली माणसं शोधत बसण्यापेक्षा माणसातला चांगुलपणा आपण शोधला पाहिजे आणि त्या चांगुलपणावर प्रेम केलं पाहिजे. नाहीतर प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमी असतेच आणि ती कमीकडे लक्ष दिलं तर चांगली माणसं आपण गमावून बसू. म्हणून देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा आणि तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागायची गरज मात्र पडणार नाही, हे लक्षात घ्या. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच मात्र यशस्वी होतात आणि तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणून ज्ञान घेतल्याने जर नम्रतेचा जन्म होत असेल तर ते ज्ञान अमृतात समान आहे आणि आपण नम्र असल्या कारणाने आपण यशाच्या शिखरावर सुद्धा लवकर पोहोचू शकतो, कारण आपल्यामध्ये संयम असेल आणि आपल्यामध्ये धीर सुद्धा असेल. म्हणून शब्दांमध्ये नष्ट करण्याची आणि भरपूर काही मिळवण्याची सुद्धा शक्ती आहे. म्हणून तुम्ही कोणाला बोलताना आदर देऊन नक्कीच बोललं पाहिजे आणि आदर प्रत्येकाला दिलाच पाहिजे. ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यात सावली दिसत नाही त्याचप्रमाणे अस्वस्थ मनाला विवेक मात्र दिसणार नाही आणि व्यक्तींची श्रेष्ठता ही त्यांच्या गुणांमुळे असते. उच्च पदावर बसून माणूस महान होत नाही, तर त्याचे विचार उच्च असले तर तो महान होत असतो. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा मात्र कधीच येत नाही आणि तो येणारही नाही. फक्त आपण शब्द चांगल्या प्रकारे वापरले पाहिजे. प्रत्येक क्षण जगायला शिका, कारण परतून फक्त तारखा येतात, दिवस मात्र तुम्हाला ते भेटणार नाही आणि येणारही नाही. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नाही, हे लक्षात घ्या. आणि अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणता शत्रू आपला नाही. म्हणून तुम्हाला ज्या दिवशी भुकेवर नियंत्रण मिळवता येईल आणि भुकेपुरता तुम्हाला धन कमवता आलं तर तुम्ही श्रीमंत नक्कीच झाला आहात, हे तुम्ही समजलं पाहिजे. आणि जिथे वाणीमध्ये मर्यादा असते तिथे नात्यांमधील गोडवा कधीही मात्र कमी होत नाही. आणि कोणाचाही बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका, कारण जे तुम्हाला दुखवतात त्यांना त्यांच्याच कर्माला सामोरे जावे लागते, हे मात्र निश्चित आहे. म्हणून बदल खूप वेदनादायक असतो, परंतु आश्वासक देखील नक्कीच तो असतो आणि म्हणून त्याला आवश्यक असणे गरजेचे आहे. कारण बदल तुम्ही नाही केला तर तुम्ही जगापेक्षा मागे राहून जाल आणि तुमची प्रगती खुंटावते आणि तुमची प्रगती लवकर होणार सुद्धा नाही. म्हणून राग ही एक अशी आग आहे जी इतरांचे नुकसान करो वा ना करो, तिला धारण करण्याचे नुकसान ती नक्कीच करत असते. म्हणून राग मात्र कधीच करू नका आणि कमी प्रमाणात करा. कर्म नेहमी चांगले ठेवा, कारण शाप आणि आशीर्वाद आपला परिणाम नक्कीच दाखवतात आणि आपलं हृदय तो आरसा आहे, तो सदैव सत्य दाखवतो. त्याला नेहमी स्वच्छ आपण ठेवले पाहिजे आणि स्वच्छ आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती सुद्धा केली पाहिजे आणि प्रत्येकासोबत आपण चांगल्या मनाने बोलले सुद्धा पाहिजे. म्हणून देवावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही आणि सोडून जाणारही नाही. आणि म्हणून स्वामींकडे मी एकच मागेल, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी, पूर्ण हो तुमची प्रत्येक इच्छा आणि मनातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळो, ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला संदेश देत आहेत आणि सांगत आहेत की बाळांनो, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही घाबरू नका आणि तुम्हाला माझे भरपूर आशीर्वाद आहेत, असे स्वामी वचन देत आहेत. माशांसाठी हवा आणि पाणी जितके आवश्यक आहे ना, तितकाच मानवाला जगण्यासाठी आत्मविश्वास मात्र आवश्यक आहे. आणि तो नसला तर माणूस खचत असतो आणि भरपूर त्याला जीवनात नक्कीच भरपूर काही अडचणींना सामोरे जावे लागत असते. म्हणून सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते, खरं तर सुंदर दिवस आपल्या सुंदर विचारांनी सुरू होत असतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वाभिमान गमावून
जे काही मिळेल ते प्रसिद्धी देऊ शकते, पण शांती नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून हिंमत इतकी मोठी बाळगा की नशीब लहान वाटेल आणि नशीब सुद्धा काही तुम्हाला वाटणार नाही आणि सगळी दुखणी परवडली. पण संवादाची भूक या व्याधीवर उपाय मात्र कधीच नसतो. म्हणून आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे असतं. म्हणून कोणावर बोट दाखवू नका आणि आपली चूक लवकरात लवकर मान्य करायला शिका, नाहीतर त्या चुकीमुळे आपण मोठी चूक करून बसतो. म्हणून मूर्खाला उत्तर देऊ नका, शहाण्याला नाकारू नका, चांगलं सोडून देऊ नका, वाईट स्वीकारू कधीच नका. या 4 गोष्टींचं पालन तुम्ही आयुष्यात नक्कीच केलं पाहिजे. आणि स्वतःला जिवंत समजत असाल तर चुकीचा विरोध करायला शिका, कारण मृतदेह लाटांवर तरंगतात, पोहणारे नाही. म्हणून एक लक्षात घ्या की लक्षात तुम्ही कायम गोष्ट एकच ठेवायची आहे की वेळेच्या प्रवाहात वय वाहून जात असते. म्हणून तो क्षण जगा जो नेहमी आठवणीत राहतो आणि आठवणीत तुमच्या प्रत्येक क्षण जीवनातला असेल असं तुम्ही जीवन जगलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळी तुम्ही नवीन गोष्ट ही केलीच पाहिजे आणि स्वीकारलीच पाहिजे. म्हणून पाणी आणि वाणीने मर्यादा सोडल्या तर विनाश हा निश्चित तुमचा होईल. म्हणून तुमची वाणी ही नक्कीच एकोप्यात तुम्ही ठेवली पाहिजे. प्रत्येक लहान किंवा मोठी गोष्ट ही करताना मन प्रसन्न असावे आणि मन प्रसन्न राहण्यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे. आणि ते आशीर्वाद असले की मग आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही. इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात आहे. स्तुतीने भारावून जाऊ नका आणि टीकेला घाबरू नका. हे दोन्ही आत्मपरीक्षणाचे क्षण आहेत, हे कधी तुम्ही मात्र विसरू नका. आणि दुसऱ्याचे डोळे चुकवून जर कोणी गुपचूप विष खाल्ले तर तो मरणार नाही का? नक्कीच मरेल. त्याप्रमाणे जो शांतपणे पाप करतो त्यालाही निश्चितपणे दुःख हे भोगावे लागत असते. म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं भलं करता तेव्हा तुमचं भलं करण्याची जबाबदारी हा परमेश्वर घेत असतो आणि स्वतः तो तुमचं चांगलंही करत असतो. म्हणून सत्तेची साथ देत राहा, चांगला विचार करा, चांगलं बोला आणि प्रवाहाप्रमाणे वाहत राहा. आणि तुम्हाला जीवनात ज्या अडचणी येतील त्या अडचणींना म्हणा, माझा देव खूप मोठा आहे आणि माझा देव माझी मदत नक्कीच करेल. म्हणून वेळ नेहमी बदलत असते. जिला आपण शेवट समजतो ती कदाचित नवीन सुरुवात मात्र असू शकते. म्हणून मनुष्य क्रोधावर प्रेमाने, दुष्कृत्यावर सदाचाराने आणि लोभावर दातृत्वाने आणि खोटारडेपणावर सत्याने विजय मात्र नक्कीच मिळवू शकतो. म्हणून तुम्ही कोणातरी विचार वाचत असाल तर त्याने अजिबात बदल घडणार नाही. विचारांवर कृती करूनच बदल घडत असतो. आणि तुम्हाला स्वतःला हातपाय चालवायला लागतील तर तुमच्यामध्ये बदल घडेल आणि तुम्ही मोठा विजय मिळवू शकाल. म्हणून सगळे वार परतावता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतावता येत नाही आणि पचवताही येत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून संपत्तीचा वारसा सुख देईल न देईल, पण संस्काराचा वारसा नक्कीच सुख देऊन जात असतो. आणि पाऊस अनेक ठिकाणी एकाच वेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं मात्र असतं. म्हणून अश्रू फक्त स्वतःची वकिली करतात आणि वाहणाऱ्या डोळ्यांना स्वतःच्या चुका दिसत नाहीत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागेल तेव्हा तुमच्या मनोबलाचा दिवा लावा आणि प्रकाशाकडे तुम्ही नक्कीच जा. हे लक्षात ठेवा मित्रांनो, भरपूर काही जण आपल्याला मदत करण्यासाठी येतात पण तुम्ही त्यांची मदत स्वीकारत नाही. पण शेवटी तुम्हाला भरपूर मोठी अडचण सुद्धा येते. पण एक लक्षात ठेवा, ती जी लोक आपल्याजवळ आलेले असतात ती परमेश्वराने पाठवलेले असतात आणि ते आपल्या मदतीसाठी आलेले असतात. मग त्यांचा नकार करणं हे तुमच्या हातात नाही. तुम्ही अजिबात त्यांना नकार करू नका. ते तुमची मदत करण्यासाठी स्वतः देवाने पाठवलेले दूतच आहेत असं तुम्ही नक्कीच समजा. 100 शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. म्हणून तुमच्या विरोधात जे बोलले जाते ते शांतपणे ऐका, शांत राहा आणि विश्वास ठेवा की काळच सर्वांना उत्तर देत राहील आणि नक्कीच उत्तम उत्तर सुद्धा देईल. म्हणून बऱ्याचदा असं होतं की त्यांच्याकडे इतरांना द्यायला अगदी थोडं असतं, ते इतरांना सगळ्यात जास्त देत मात्र असतात. म्हणून सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावेत, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला मात्र वेळ सुद्धा लागत नाही. म्हणून चुकीची गोष्ट ही चुकीच्या विचारातून येत असते. म्हणून ज्याचे विचार चुकीचे असतात त्याच्याजवळ कधीच राहू नका आणि त्याच्याबरोबर कधीच तुम्ही मैत्रीही करू नका. म्हणून चांगल्या विचारांच्या लोकांसोबत मैत्री कराल तर तुमच्या दिमागात सुद्धा चांगलीच माणसं आणि चांगल्याच गोष्टी येत राहतील. म्हणून कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही, तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. म्हणून तुम्ही जे कर्म करता तेच तुम्हाला परत मिळणार आहेत हे देखील निश्चित आहे. म्हणून विचार करून कर्म करा. वेळेचा आणि शिक्षणाचा योग्य वापर केल्यावरच माणूस यशस्वी मात्र होत असतो. आणि मृत्यूनंतरही जगायचे असेल तर एक गोष्ट करा, वाचण्यासारखे काहीतरी लिहा किंवा लिहिण्यासारखे काहीतरी करा. या 2 गोष्टी करून तुम्ही नक्कीच जिवंत माणसांच्या मनामध्ये राहू शकता. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत मात्र उरत नाही.
आणि आपल्यासोबत इतरांचेही भले व्हावे असे ज्यांना वाटते ते लोक सर्वोत्तम असतात आणि ते आयुष्यामध्ये भरपूर प्रगतीही करत असतात. आणि बदल विचार करून किंवा वाचून घडत नाहीत, बदल विचारांवर कृती करूनच घडत असतात हे मात्र निश्चित आहे. आणि जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो तोच खरा महान व्यक्ती असतो आणि त्याला देव कशाची कमी भासू देत नाही. म्हणून अशी वेळ येऊ शकते की आपण अन्याय थांबवू शकणार नाही, परंतु अशी वेळ येऊ नये की आपण विरोध करण्यात अपयशी मात्र ठरू. म्हणून लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन करताना कधी समजलेच नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय आणि हेच आपल्यासाठी देव सुद्धा आहेत. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं मात्र असतं. म्हणून या जगात सत्याशिवाय सर्व काही नष्ट होणार आहे हे मात्र निश्चित आहे. आणि शेवटी फक्त सत्य जगात राहणार आहे आणि सत्याची लोक या जगात नांदणार आहेत. म्हणून इतरांना समजून घेणे शहाणपणाचे असू शकते, परंतु स्वतःला समजून घेणे हे जीवनाचे खरे ज्ञान मात्र आहे. आणि स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःचं एक खणखणीत नाणं असतो आणि तो प्रत्येक ठिकाणी खणखत असतो. म्हणून कोणतंच नातं बेरंग होऊ शकत नाही. फक्त समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामागील रंग ओळखता आला पाहिजे आणि तो रंग जर चांगला असला तर ती व्यक्ती ही नक्कीच चांगली असते. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारापासून येत नाही, तर कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून तुमचा जन्म ज्या समाजात झाला आहे त्या समाजाचा उद्धार करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि त्याला पुढे घेऊन जाणे ही तुमची जबाबदारी सुद्धा आहे. कारण तुम्ही नक्कीच तेजस्वी आहात आणि नवीन रक्त आहात. म्हणून तेजस्वी सूर्याची किरण घेऊन येती एक ऊर्जा आणि नव्या दिवसाच्या नक्कीच तुम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे आणि ती ऊर्जा आत्मसात करून तुम्ही प्रत्येक ऊर्जा ही चांगल्या ठिकाणी लावली पाहिजे. जर आपला हेतूच प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व मात्र उरणार नाही. आणि प्रसिद्ध होणे सोपे आहे, पण परिपूर्ण होणे फार कठीण आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून परिपूर्ण होण्याकडे लक्ष नक्कीच द्या. आणि प्रत्येक वेळी माणूस वाईट नसतो, कधी कधी त्याची वेळ वाईट असते. कोणाला वाईट समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून आपण घेतलीच पाहिजे. आणि मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय आहे आणि जर ते स्वच्छ नसेल तर तेजस्वी चेहऱ्याचाही उपयोग मात्र कधीच होणार नाही. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरे कौटुंबिक सुख आहे आणि ते सुख आपण अनुभवलं पाहिजे. आणि आपण माणसाची नाती कधीच तोडली नाही पाहिजे. म्हणून न मागताही आशीर्वाद देणारे देव म्हणजे आपले आई वडील आहेत आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. म्हणून काम क्रोध करतो सर्वनाश, अति लोभात होतो विनाश, हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवावे सुख दे परमार्थ. आणि असं सुख आपण अनुभवलं पाहिजे. जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. म्हणून या जगात कोणतीही व्यक्ती सर्व गुणांनी परिपूर्ण नाही. म्हणून काही कमतरतांकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध नक्कीच टिकवा आणि नातेसंबंध नक्कीच चांगलेही ठेवा. म्हणून तो दुसऱ्याच्या भवितव्यामध्ये ढवळाढवळ करतो त्याला स्वतःचं भवितव्य कधीच साकारही करता येत नाही. म्हणून स्वतःचं भवितव्य नक्कीच तुम्ही साकार करा. आणि ज्याप्रमाणे सोन्याची चाचणी घासणे, कापणे, गरम करणे आणि ठोकणे अशा 4 पद्धतींनी होते, त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा त्याचा त्याग, नम्रता, सद्गुण आणि कर्तृत्वाने मात्र होत असते. म्हणून जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्यापेक्षा आशेने जगणारा गरीब अधिक सुखी मात्र असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षणाचे यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधी मात्र मिळत असते. म्हणून काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय खेचायला नक्कीच तयार असतात आणि ते खेचतातही. पण आपल्यामध्ये एवढी जिद्द असायला हवी की आपण माघार घ्यायला कामा नाही आणि माघार घेतला तर आपण नक्कीच हारू शकतो. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तेव्हा गप्प बसणे चांगले, कारण वादविवादाने गोष्टी मात्र बिघडत असतात आणि त्या नक्कीच शेवटी जात असतात. म्हणून प्रत्येक क्षणात प्रेम आहे, प्रत्येक क्षणात आनंद आहे. गमावलात तर आठवण आहे आणि जगलात तर मात्र जीवन आहे. आणि तेच जीवन तुम्ही जगायला शिका. आणि अंतरंगातून उपजणाऱ्या प्रकाशास कोणीही कधी झाकळू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमचे शरीर मौल्यवान आहे, तेच तुमच्या प्रबोधनाचे साधन आहे आणि त्याची काळजी तुम्ही नक्कीच मनापासून घेतली पाहिजे. अंधश्रद्धा हे असे रणांगण आहे तिथे फक्त लेखणीचे वार करता येतो आणि तलवारीने नाही. म्हणून त्यामुळे आधी शिक्षित तुम्ही बना आणि एकदा शिकून तुम्ही मोठे झाले की तुम्हाला नक्कीच कोणी हरू शकणार नाही. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर मात्र येत नाही. आणि संघर्ष करताना घाबरू अजिबात नका, कारण संघर्षाच्या वेळी माणूस एकटा असतो
यशानंतर संपूर्ण जग मात्र त्याच्या सोबत असते आणि त्याच्यासोबत सर्व काही ते जग त्याला दाखवत असते. म्हणून लोक म्हणतात बाईच्या डोक्यावर पदर असावा, पण खरं तर त्यापेक्षा आपल्याच डोळ्यात आदर मात्र असावा आणि तो आदर शेवटपर्यंत असावा. कारण बाई आणि लेडीज ही नक्कीच देवीच्या रूपात असते. जेव्हा जीवनाच्या रथाचा सारथी योग्य असतो तेव्हा जीवनाची सर्व उद्दिष्टे अगदी सहज साध्य करता येतात आणि अगदी सहज मिळवता सुद्धा येतात. म्हणून स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाहीत आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवत सुद्धा नाहीत, हे मात्र निश्चित आहे. म्हणून मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, पण मीच सर्वोत्तम आहे हा मात्र अहंकार आहे. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे ती सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी मात्र राहते. आणि जी व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही कोणाला दुखवू शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणून कर्तव्य म्हणजे धर्म आणि प्रेम म्हणजे देव आहे आणि सेवा ही पूजा आणि सत्य हीच भक्ती सुद्धा आहे. म्हणून खरे ज्ञान तेच आहे जे स्वाभिमान आणि अभिमान यातील फरक मात्र शिकवत असते. म्हणून कमतरता प्रत्येकात असते, फरक फक्त एवढाच की काही हिशोब करतात आणि काही दुर्लक्ष करत असतात. म्हणून आई वडिलांचे ऋण हे कधीही न फेडता येणारे नाते हे निस्वार्थ प्रेमाचे जगात कुठेही न मिळणारे असते आणि तेच नाते आपण टिकवले पाहिजे. चिंतेमुळे मनाला त्रास होतो आणि आत्म्याला थकवा येतो, म्हणून चिंता करणं मात्र बंद करा आणि वेळेवर तुमची कामं करा. नक्कीच त्या कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, हा स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. तुमच्या मनावर राज्य करा, नाहीतर ते तुमच्यावर राज्य करेल आणि मग तुम्हाला सर्व काही अवघड जाईल आणि मग तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळणार सुद्धा नाही. म्हणून अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते आणि कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर करत असते. म्हणून बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घालून प्रयत्नांचे बटन दाबले तर यशाचा सुंदर फोटो मात्र निघत असतो. म्हणून तुम्ही नक्कीच यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नात तुम्ही स्वामींची आठवण काढणं विसरू नका आणि स्वामींची आठवण नक्कीच काढा आणि स्वामींच्या चरणी लीन नक्कीच व्हा. कारण स्वामी सर्व काही बघत आहेत आणि सर्व काही स्वामी आपल्यासाठी करत आहेत. म्हणून स्वामींचं नामस्मरण करणं हे तुमचं काम आहे. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि मनापासून तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका चांगल्या, गोड आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.